तर जय श्रीराम मंडळी, मी आहे तुमचा प्रथमेश ब्लॉगर. तुम्हाला तर माहीतच आहे. तर उठायचं होतं, आज पण उशीर झाला. तर उठाय तर उठलो, फ्रेश झालो, तर माहीत पडलं की आपल्या मामाच्या घरी आज पाहुणचार होता, मोठ्या मामाच्या घरी. तर रेडी होऊन त्याच्या घरी गेलो आणि घरी जाऊन पाहिलं तर कोण काय चालू होतं. तर गुलाबजामुन करणं चालू होती. गुलाबजामुन हे बा गुलाबजामुन म्हणजे खूप चांगले असे गुलाबजामुन करणं चालू होते. आम्हीच बनवत होती. मम्मी पण इथं थोडीशी हेल्प करत होती. लसूण गिसून कापत होती ते भाजीसाठी. आणि इथं तळणं पण चालू झाले गुलाबजामुन. तर एक फुटच घेऊन घेतला छोटूसा. तर तळणं झालेले आता पाकात आई एवढे चांगले लागत आहे गुलाबजामुन. मला तर खूप आवडले गुलाबजामुन. आणि पप्पा गिप्पा पण बसले, माझे पप्पा आहे आणि ते माझे मामा आहे, मोठे मामा आहे. तर गुलाबजामुनमध्ये अजून काजू गिजू टाकलं. भाई एवढं खरं चांगलं दिसत नाही ना. तर तेव्हाच मामा म्हणे सर म्हणे आपण वावरात म्हणे वांदे आले म्हणजे पोहून येऊ म्हणे आपण वांदेलो. तर तोपर्यंत जेवायचं पण होऊन जाते म्हणे. तर मामाचा रस्ता, वावराचा रस्ता खूप चांगला म्हणजे रोडनच आहे, असं रोड टच वावर आहे मामाचं. जाऊन पाहिलं तर एवढे वांदे. मामा म्हणे जाऊ दे म्हणे, आपण काय जाऊ नये म्हणे, कारण की वांदे का जात नाही म्हणजे टावरच्या म्हणजे वांदे म्हणजे खूप बसलेले. आणि ते म्हणे पराठी गिराठी मोडते म्हणे, म्हणून आलो म्हणे. पण जाऊ दे म्हणे, आता जेवण केलं आपण अजून एक चक्कर मारून म्हणे काय होते. तर आलो मग घरी. मामा दुसऱ्याच रस्त्याने घरी आणलं. तर रस्ता पण चांगला, एवढा चांगला नव्हता तो, असाच होता तो. पण चालू म्हटलं मग आता धरणाचा रस्त्यासारखा रस्ता होता तो. तर पायता पायता घरी आणून घरी ताट वाढून रेडी होतं. तर घेतलं मग जेवण करून. जेवण म्हणजे गुलाबजामुन तर खूप चांगले झाले. तर मला तर खूप आवडले गुलाबजामुन ते. आणि मामा गिमा जेवत होते. तर हे माझीच कार आहे. तर आता आम्ही चाललो घरी, कारण खूप दिवसापासून मी निघालो मग घरच्यासाठी मामी गिमी सर्वांना बाय करायला. तर पप्पा गाडी चालवत होते. तर आम्ही रस्त्यानं खूप बात लागलो. आणि कारंजा कधी आला तर मला माहीत पण नाही. कारंजा आला, कारंजाहून मग निघालो. हे कारंजा आहे. कारंजाहून निघालो आणि निघाल्याबरोबर टोल नाका चालू झाला इथं, कारण की खेरड्या आणि कारंजाचा मला एक टोल नाका चालू झालेला आहे. तर चालू व्हायचा, त्याचं काम चालू आहे आता, पण कायच्यासाठी झालं ते मला माहित नाही. तिथून निघाल्यावर माझं गाव पण लवकर आहे. कामारगाव म्हणजे गाव नाही आहे माझं, कामारगाव 4 किलोमीटर दूर माझं गाव आहे, छोटूचं बेमळा म्हणून. तर इथून निघालो आम्ही. हे कामारगावचा बस स्टॉप आहे. इथं पांठ्याला गिंठ्याला आहे आणि ॲटोत बसले होते. आणि हे माझं गाव पण आलं लवकरच. हे माझं गाव आहे छोटूचं बेमळा. बेमळाचं बस स्टॉप आहे छोटूचं. आणि गाव पण माझं खूप चांगलं गाव आहे, बेमळा म्हणून गाव आहे माझं, आणि चांगलं गाव. तर पायता पायता घरी पण आलो. घरचं हे पाय म्हणजे माझं घर आहे छोटूचं. मी तुम्हाला माझी रूम दाखवतो कोणची आहे तर हे आमच्या घरचं हॉल आहे. आणि हॉलच्या बाजूनच माझी रूम पण आहे. मी तुम्हाला रूम दाखवतो कोणची आहे ही माझी छोटूची रूम आहे. कल्लं पण माझंच फेवरेट आहे. इथंच मी झोपत, इथंच जे जे एडिट करायचं मी इथंच करत असतो. आणि फ्रेश झालो तर दुकानात जायचं काम पडलं, कारण की माझ्या घरी एक दुकान पण आहे. माझ्या आप्पान लावा म्हणजे माझ्या पप्पाने लावलं आहे माझ्यासाठी. तर आप्पान मी चालवत असतो. तर तुम्हाला दुकान दाखवतो कसं आहे. दुकान पण छोटूस आहे, पण चांगलं चालते आता. तर आता दाखवतो मी दुकान. तर तुम्ही बघू शकता, हे माझं छोटूसं दुकान आहे. दुकानमध्ये हे आहे दूध किराणा इथनं चालू आहे ते. तर मग अभिजितदाचा कॉल आहे 6 वाजता, चला ये म्हणे हनुमान चालीसासाठी. आमच्या गावात रोज हनुमान चालीसा असते. तर मी तुम्हाला हनुमानजीचं मंदिर दाखवतो. हे आमचं छोटूसं हनुमानजीचं मंदिर आहे. आणि इथंच आम्ही हनुमान चालीसा हे करत असतो. आणि आमची स्टार्टिंगला आता 1 वर्ष होत आहे आम्हाला हनुमान चालीसा म्हणता. ते आमचं छोटूसं मंदिर आहे हनुमानजीचं. आम्ही इथंच हनुमान चालीसा म्हणत असतो. हे आम्ही इथंच बसत असतो. आता थोडंसं झाड वाळायला आहे, मी झाड करून टाकतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर आता सर्व पोट्टे आलेले आहे. इथे समोर जे बसले ते समोरचा विशालदा आहे आणि मागचा अभिजितदा आहे. तर तेच हनुमान चालीसा सबन हे करते. घरी येऊन पाहिलं तर कापूस पण आलाय आपल्या घरचा. तर मग चला म्हटलं कापूस दाबून टाकू थोडाफार. कापूस गिपूस दाबला आणि हे झालं. तर चला मग आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत